पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची तंबाखू जप्त केली, ती जाळून नष्ट केली. पण यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला, कारण या पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे जिल्हा परिषदेची शाळा, जिथं शेकडो चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेतात. पोलिसांच्या या कृतीनं विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप होतोय. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहुयात सविस्तर. ही घटना आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटची. हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेली सुगंधित आणि घातक तंबाखूचा साठा पोलीस स्टेशन परिसरातच जाळण्यात आला. पण हा प्रकार घडला तेव्हा पोलीस स्टेशनच्या शेजारी असलेली जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा सुरू होती आणि शेकडो विद्यार्थी या शाळेत उपस्थित होते. तंबाखू जाळल्यानं निर्माण झालेला विषारी धूर आणि राख ही थेट शाळेच्या परिसरात पसरली. या धुरामुळे लहान मुलांच्या नाजूक फुफ्फुसांवर आणि त्यांच्या एकूणच आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. शिक्षकांनी सुद्धा या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा स्पष्ट आरोप आहे की हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येत आहे. तंबाखूच्या धुराचा विद्यार्थ्याच्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होऊ शकतो, तर हे चुकीचं आहे. शाळेच्या आवाराच्या बाजूने कचरा जाळ, तंबाखू जाळणे. या गंभीर प्रकरणी वणा नदी संवर्धन समितीचे अध्यक्ष रुपेश लाजूरकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे लेखी तक्रार दिली. या तक्रारीत त्यांनी या घटनेला जबाबदार असलेले पोलीस निरीक्षक अनिल राऊत आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर विभागीय कारवाई करण्याची मागणी केली आहे आणि तसंच या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी तत्काळ स्वतंत्र आणि प्रशासकीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी देखील केली आहे. या संदर्भात काही नागरिकांच्या वतीनं मला तक्रार प्राप्त झाली होती. मी तातडीनं वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाला या संदर्भात चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधित जे काही कोणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या संदर्भात प्रक्रिया करण्याची जी काही प्रोसिजर आहे याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली की नाही ह्या संदर्भात चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर आपण संबंधितांवर कारवाई करू. आता प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या प्रकाराला जबाबदार कोण? पोलिसांवरच आरोग्याशी खेळल्याचा आरोप होत असताना या चौकशीतून सत्य समोर येणार का? या दोषींवर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे. वर्धाहून रवी येनोरकर सह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.